हॅलो नमस्कार, रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज मी कटाची आमटी दाखवणार आहे। तर आता आमटी बनवण्यासाठी इथे मी 2 कांदे घेतलेत उभे चिरून, खोबरं घेतलेलं आहे खिसून, कोथिंबीर, लसूण, आल्याचा एक तुकडा आणि खसखस घेतलेली आहे। आता हे आपण आहे ना कांदा खोबरं भाजून घेऊयात। कांदा खोबरं भाजून घेतले, त्याचं वाटण करून घेतलेलं आहे। इथे मी डाळीचं पाणी घेतलेलं आहे, डाळ घेतलेली आहे एक छोटी वाटी, आणि जे आपण कांदा खोबरं लसूण याचं वाटण करून घेतलेलं आहे। इथे मसाल्यांमध्ये मी गोडा मसाला घेतलेला आहे, एव्हरेस्ट गरम मसाला घेतला आहे, हळद, जिरा पावडर, धना पावडर आणि आपली घरी बनवलेली चटणी घेतलेली आहे। तर आता आपण आमटीला सुरुवात करूयात। इथे टोप घेतला आहे, टोपामध्ये ना 2 ते 3 पळी तेल टाकायचं। तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं टाकूयात, मोहरी टाकूयात। जिरं मोहरी छान अशी तडतडली की त्याच्यामध्ये आपण जे वाटण करून घेतलेलं ते वाटण टाकूयात, आणि छान असं आपण हे भाजून घेणार आहे। आणि पुरणपोळी म्हटली की कटाची आमटी आलीच, आणि पुरणपोळी जेवढी आपल्याला आवडते तेवढीच कटाची आमटी ही आपण आवडीने खातो। त्याच्यामध्ये आता कढीपत्ता टाकूयात, छान असं आपण हे परतून घेणार आहे। आणि अगोदर आपण कांदा खोबरं भाजलेलं आहे, त्याच्यामुळे काही जास्त टाइम लागत नाही मसाला भाजायला। एकदम बारीक गॅस करायचा आणि छान असा मसाला आपण भाजून घेणार आहे। बघू शकता, अगदी तेल सुटेपर्यंत आपण मसाला भाजून घ्यायचा। पाहू शकता छान असा मसाला आपला भाजलेला आहे। एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये दाखवलेली आहे कटाची आमटी। बघू शकता मसाला छान भाजलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण जे मसाले घेतलेले आहेत ते टाकूयात, व्यवस्थित 1-2 मिनिटं परतून घेऊयात। छान असं एकजीव करून घेऊयात। तर त्याच्यामध्ये डाळ आहे, चण्याची डाळ जी आपण शिजवलेली आहे ती टाकूयात, आणि ही छान 2 मिनिट आपण परतून घेऊयात। छान असं परतलं की त्याच्यामध्ये आपण आता डाळीचं पाणी टाकून घेऊयात। दुसऱ्या गॅसवरती मी पाणी गरम करायला ठेवलेलं, आणि लगेचच झाकण ठेवूयात। 1-2 मिनिटासाठी आपण झाकण ठेवायचं, नंतर काढूयात आणि व्यवस्थित असं हलवून घेऊयात। आणि तुम्हाला जर अजून पाणी हवं असेल, आमटी जास्त बनवायची असेल तर गरम पाण्याचा वापर करायचा। व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। चवीनुसार मीठ टाकूयात। छान अशी उकळी करून घ्यायची एक। बघा छान अशी आपली उकळी येत आहे। एक उकळी आली की गॅस एकदम मीडियम ठेवायचा, आणि अगदी 5-10 मिनिट छान अशी आपली आमटी आहे ना उकळू द्यायची। त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आणि गॅस बंद करायचा। आणि पाहू शकता खूप छान अशी आपली कटाची आमटी तयार आहे। तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला माझ्या लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर तयार आहे आपली कटाची आमटी। पाहू शकता छान अशी आपली कटाची आमटी तयार आहे। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।